सो दिस इज माय सायकल. ही मी डेकॅथलॉनमधून घेतली आहे. आणि म्हणजे सायकल घेताना ना सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे बास्केट फॉर एक्झाम्पल हे नव्हतं आधी. त्याच्यानंतर सीटचं कवर ते विचारतात हवं आहे का. आणि मग हे मडगार्ड जे असतात ते पण घ्यावे लागतात वेगळे. स्टँड सायकलीचा वेगळा घ्यावा लागतो. बेल वेगळी घ्यावी लागते. आणि अशा वेगवेगळ्या ह्या ॲक्सेसरीज आहेत. बऱ्याच अशा ॲक्सेसरीज आहेत. त्यात मी बास्केट लावून घेतलं कारण बास्केट मला युजफुल वाटलं खूप. म्हणजे थोडंसं सामान पण आपल्याला नेता येऊ शकतं. आणि चांगलं कम्फर्टेबल आहे. मजबूत पण आहे. खूप असं नाही, खूप हेवी नाही ठेवता येणार, पण ठीक आहे, बरं आहे. आणि बास्केट असल्यामुळे मी इथे ना एक हे देतात, बाटली ठेवायला एक स्टँड देतात. तर तो मी लावून नाही घेतला कारण बास्केट आहे तर बाटलीचा स्टँडची काही गरज नाही आहे. आणि होतं असं ना की त्या स्टँडमध्ये ना ठराविकच बाटल्या बसतात. त्यामुळे मग सगळ्या बाटल्या, कुठलीही बाटली समजा आपण घेतली पाण्याची तर मग ती लागत नाही. त्यामुळे मग अशा वेळेला मग बास्केट खूप युजफुल आहे. आणि इथे मागे एक हे येतं, कॅरियर येतं, तर ते सुद्धा मी घेतलेलं नाही आहे. सो ही एक सायकल मी डेकॅथलॉनमधून घेतली. आता ह्यात ना ही जी बेल असते तर आपल्या इथे इंडियन सायकल्सला जी बेल असते ती राईट साईडला असते. आणि ह्या ज्या सायकली आहेत ह्यांच्या बेल्स लेफ्ट साईडला असतात. ही माझी सायकल बेसिक मॉडेल आहे. यामध्ये गिअर्सवाल्या सायकलीसुद्धा येतात. तर मी ती घेतलेल्या त्यामध्ये मी कुठल्या सायकली बघितल्या नव्हत्या. मला बेसिकच मॉडेल हवं होतं कारण मी काही अशी प्रोफेशनल सायकलर नाही आहे. जस्ट फॉर फन और फिटनेस मी सायकलिंग करते. त्यामुळे मी अगदी बेसिक मॉडेलला. तर अशी ही माझी सायकल आहे जी मी अगदी बेसिक व्हर्जनमध्ये घेतलेली आहे. त्यात गिअर्स नाही आहेत. खरं तर गिअर्सवाली सायकल पण येते. ती अजून इझी होते जेव्हा तुम्ही अपहिल सायकलिंग करत असाल तेव्हा. पण ठीक आहे, म्हणजे सुरुवातीसाठी अशी बेसिक सायकल चांगली आहे. पण मी एकदम सायकलिंगला सुरुवात नाही केली. तर सायकल घेण्यापूर्वी मी वॉक म्हणजे चालायला जात होते. आणि हे मी जवळजवळ 1.5-2 महिने चांगला 3-1 महिने मी चांगला चालायला जाण्याची जी माझी ॲक्टिव्हिटी होती ती मी रेग्युलरली करत होते. त्यात जेव्हा कन्सिस्टन्सी आली आणि मी 1-1.5 तास चालणं कंटिन्यू केलं त्यानंतर मी सायकल घ्यायचा निर्णय घेतला आणि सायकलिंग करायचं ठरवलं. सो जे पण न्यू आता सायकलिंग करण्यासाठी नवीन येत आहेत, प्रोफेशनल नाही आहे पण असंच एक फन ॲक्टिव्हिटी म्हणून करायचं आहे, तर त्यांनी आधी वॉकिंगपासून सुरुवात करायला हवी. मग एकदा का तुम्ही वॉकिंग नीट करत असाल, चालणं नीट तुमचं झालं, ती आणि थोडे बहुत एक्झरसाइजेस त्याबरोबरीने हा जो प्रवास तुमचा व्यवस्थित 1-1.5 महिने जरी झाला तरी त्यानंतरही तुम्ही सायकल घेण्याचा विचार करू शकता. अन्यथा होतं काय की आपण नुसती सायकल घेतो आणि मग ती पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चालवल्यानंतर मग भयंकर पाय दुखतात. सो ते जर अवॉइड करायचं असेल तर रोजचा वॉक हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काही बेसिक एक्झरसाइजेस त्याबरोबरने खूप इम्पॉर्टंट आहेत. तर अशी सायकल खूप छान वाटतं कारण तुम्ही त्यावर खूप लांबपर्यंत जाऊ शकता. आणि इट कॅन बी अ कपल ॲक्टिव्हिटी ऑल्सो. तुम्ही दोघं नवरा बायको जाऊ शकता एकत्र सायकलिंगला, किंवा मुलं असतील तर एकत्रितपणे तुम्ही सायकलिंग करू शकता. सो अशी फॅमिली ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा सायकल खूप छान आहे. ह्यावर अनेक लोक